जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थ्यांना घटक थोडासा अवघड वाटतो, पण तो आपण सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करू. लॉजिक वाईज, ट्रिक वाईज आपण उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. दोस्तांनो, पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती आणि इथं आपल्याला 4 ऑप्शन सुद्धा दिसत आहेत. आता सर्वप्रथम आपल्याला प्रश्नाचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करत असताना मला जाणवेल जेव्हा मी डावीकडून उजवीकडे जात आहे तेव्हा संख्या ज्या आहेत त्या चढत्या क्रमांकाच्या आहेत. ऑब्व्हियसली प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जे काही उत्तर येणार आहे ते 39 पेक्षा जास्त असणार आहे. मग अशा वेळेस प्रथम काय करायचं दोस्तांनो, दोन संख्यांमधला फरक काढायचा. या दोन संख्यांमधला जर मी फरक काढीन तर तो येतोय मला किती 4. नंतर 21 आणि 26 मधला फरक येतोय दोस्तांनो किती 5. नंतरचा फरक 26 आणि 32 मधला जो आहे तो +6 आणि नंतरचा फरक जो आहे दोस्तांनो तो +7. मग त्याच क्रमाने फरक पहिल्यांदा +4 येतोय, मग 5 येतोय, मग 6 येतोय, मग 7 येतोय. मग 39 आणि प्रश्नचिन्ह यांच्यामधला जो फरक असणार आहे तो असणार आहे किती 8चा फरक. आणि दोस्तांनो, संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे त्यामुळे मी इथं चिन्ह वापरणार बेरजेचं. जेव्हा संख्या मालिका चढत्या क्रमाची असती तेव्हा आपल्याला फरक जो आहे तो मागील संख्येमध्ये जोडायचा असतो जेणेकरून पुढील संख्या येईल. जसं की 17 + 4 होते किती 21, 21 + 5 होते 26. मग त्याच हिशोबाने 39 + 8, 39 + 8 किती होणार आहे दोस्तांनो 47. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार आहे दोस्तांनो ती असणार आहे काय 47. मग दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. आता पहिल्या प्रश्नाच्या पूर्ण विपरीत प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आपण संख्या मालिकेकडे नीट पाहणार तर डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला संख्या ज्या आहेत त्या घटत्या क्रमाच्या दिसत आहेत. म्हणजे संख्या कमी 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 अंकाच्या होत चाललेल्या आहेत. त्यामुळं दोन प्रश्नचिन्ह दिलेले आहेत. पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 36 पेक्षा कमी संख्या येणार आणि जे काही पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येणार आहे त्याच्यापेक्षा कमी संख्या जी आहे ती दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. मग आता परत एकदा डावीकडून उजवीकडे जात असताना मला प्रथमतः या दोन संख्यांमधला फरक दिसतोय -1चा. 51 - 1 50. नंतर मित्रांनो फरक दिसतोय मला 2चा. नंतरचा फरक आहे पहा दोस्तांनो 3चा. नंतर फरक जर काढाल तुम्ही 45 आणि 41 मधला तो असणार आहे 4चा. नंतरचा फरक येतोय दोस्तांनो 5चा. मग 36 आणि पहिल्या प्रश्नचिन्हामधला फरक असणार आहे 6चा मित्रांनो. आणि पहिलं प्रश्नचिन्ह आणि दुसऱ्या प्रश्नचिन्हामधला फरक जो असणार आहे तो आहे 7चा. आता संख्या मालिका घटत्या क्रमांकाची आहे त्यामुळे इथं मी चिन्ह वापरणार काय वजा. इथं 51 - 1 = 50, 50 - 2 = 48. मग दोस्तांनो मला 36 - 6 करावं लागेल. 36 - 6 केल्यास मला संख्या जी प्राप्त होणार आहे 30 ही येणार आहे संख्या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी. आणि मग आता मला दुसरी संख्या काढायची आहे. तर दोस्तांनो आता इथं आलेले 30. 30 वजा किती होणार 7. 30 - 7 होणार किती 23. मग दुसऱ्या प्रश्नचिन्हाची संख्या जी असणार आहे ते असणार आहे 23. मला योग्य पर्याय हुडकायचा आहे दोस्तांनो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 3 दोस्तांनो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला संख्याचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षणानंतर मला जाणवतंय काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी. मी 2-2 संख्यांचे गट करत आहे दोस्तांनो. 2-2 संख्यांचे गट आणि 2-2 संख्यांचे गट केल्यानंतर मला जाणवणारी अतिशय प्रकर्षाने जी गोष्ट जाणवतीये ती म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 2चा. या दोघांमध्ये सुद्धा कितीचा फरक आहे दोस्तांनो 2चा. या दोघांमध्ये सुद्धा फरक जो आहे तो आहे 2चा. आणि याच्यामध्ये आणि या संख्येमध्ये सुद्धा फरक कितीचा येणार आहे दोस्तांनो 2चा. मग आता फरक जर 2चा येणार असेल तर 14 + 2 = 16 आणि 140 + 2 बरोबर किती येणार दोस्तांनो 142. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या जी येणार आहे ती 142 येणार आहे. आणखीन एक बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इथं वरती जर पाहिलं मी 16ची दुप्पट होतीये दोस्तांनो. 16 × 2 32 होत आहे. नंतर इथं 34ची दुप्पट होतीये दोस्तांनो. 34 × 2 किती होत आहे 68 होत आहे. आणि इथं दोस्तांनो येणार 70 × 2. 70 × 2 किती येणार आहे 140. म्हणजे आपल्याला
प्रश्नाचं जे उत्तर काढायचं होतं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार आहे दोस्तांनो ती येणार आहे 142. मग प्रश्न क्रमांक 4 आपल्या स्क्रीनवरती परत एकदा पाहायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 4 मध्ये सुद्धा संख्या ज्या आहेत त्या चढत्या क्रमाच्या आहेत आणि चढत्या क्रमाच्या संख्या असल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम फरक काढावा लागतो. या दोघांमधला फरक जो आहे तो +5 चा फरक आहे. या दोघांमधला फरक सध्या तरी मला माहित नाही आणि इथला फरक मला माहित नसल्यामुळं इथला पण फरक मला सध्या माहित नाही. या दोन संख्यांमधला फरक जो आहे तो 8 चा फरक आहे. पुढचा जो फरक आहे तो आहे 9 चा आणि पुढचा जो फरक आहे तो आहे 10 चा. मित्रांनो आलेला फरक नीट पाहावा. फरक येतोय 10 चा, फरक येतोय 9 चा, फरक येतोय 8 चा. 10, 9, 8 मग फरक येणार 7 चा आणि 7 चा फरक आल्यानंतर अलीकडे फरक येणार आहे 6 चा आणि 5 चा फरक ऑलरेडी आहे. पण मित्रांनो संख्या मालिका डावीकडून उजवीकडे जात असताना वाढत चाललेली आहे. त्यामुळे मला फरक जो आहे तो जोडावा लागेल. 3 + 5 = 8, 8 + 6 बरोबर किती येणार दोस्तांनो 14. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी जी संख्या आहे ती आहे 14 आणि माझं उत्तर बरोबर आहे का नाही हे मी कसं पडताळून पाहायचं. 14 + 7 21 होत आहे का? होत आहे. त्यामुळं आपसुकच माझं उत्तर जे असणार आहे ते असणार दोस्तांनो पर्याय डी. प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 चं परत नीट निरीक्षण करा आणि या प्रश्नामध्ये आपल्याला एक महत्वपूर्ण बाब जाणवेल की काही आकडे जे आहेत ते रिपीट झालेले आहेत. काही आकडे रिपीट झालेले आहेत म्हणजे कोणता आकडा? 9 ही संख्या जी आहे ती रिपीट झालेली. मग एखाद्या संख्या मालिकेमध्ये जेव्हा एखादी संख्या रिपीट होती तेव्हा ही जी मालिका असती त्यात 2 मालिका दडलेल्या असतात. एकाआड एकची मालिका असते दोस्तांनो. आता इथं पहा पहिली मालिका जी आहे ती मला या प्रकारे करावी लागेल. पहिली मालिका या प्रकारे 6, 9, 12, 15 प्रत्येक 2 संख्यांच्या मध्ये मी एक संख्या सोडलेली आहे आणि या 2 संख्यांमधला फरक कितीचा आहे? +3 आहे. परत फरक कितीचा आहे? +3 आहे. परत फरक कितीचा आहे दोस्तांनो? +3 आहे. ही झाली या मालिकेमध्ये दडलेली पहिली मालिका. आता दुसरी मालिका जी आहे ती असणार आहे 7, 9 नंतर प्रश्नचिन्ह आणि मग कोणती असणार आहे 13. आता या मालिकेमधला सुद्धा आपल्याला फरक काढायचा आहे. 7 आणि 9 मधला फरक कितीचा आहे दोस्तांनो? 2चा. 9 आणि प्रश्नचिन्ह मधला पण फरक कितीचा यायला पाहिजे? 2चा. आणि खाली पण फरक सेम येतोय 3चा. वरती पण फरक सेम येणार 2चा आणि मग या इथं 9 + 2 जर केलं मी तर ते येणार किती दोस्तांनो? 11. 11 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या असणार आणि जर इथं 11 आलं तर 11 आणि 13 मध्ये सुद्धा कितीचा फरक पाहायला मिळतोय? 2चा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार दोस्तांनो पर्याय ए. प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 आहे ना हा आपल्याला 2 मेथड्सनी सोडवता येऊ शकतो आणि दोन्ही मेथड समजून घ्या. जसं जसं आपलं लॉजिक डेव्हलप होऊन जाईल तसं जसं आपल्याला वेगवेगळ्या मेथड ज्या आहेत त्या सुचत जाणार आहेत. आता सर्वप्रथम मला कोणत्या पद्धतीने प्रश्न क्रमांक 6 सोडवावा लागेल? मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करत असताना 1 ते 20 पर्यंतचे पाढे, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20 पर्यंतचे घन हे आपल्याला मुखोद्गत असायला पाहिजेत. तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होतो. आता पहिल्या प्रकारे जे आपण सोडवणार आहोत दोस्तांनो ते या प्रकारे आपण सोडूया. पहिला जो प्रकार आहे सोडवण्याचा तो या पद्धतीने सोडवणार आहोत. आता 15च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे दोस्तांनो? ती आहे काय? 16. मग 15ला मला कसं लिहावं लागणार? 16 - 1. 35च्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे 36. मग मला 36 - 1 केल्यानंतर 35 मिळणार. 63च्या जवळची वर्गसंख्या आहे 64. 64 - 1 बरोबर किती आहे दोस्तांनो? 63. नंतर 99च्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे 100. 100 - 1 बरोबर 99. 143च्या जवळची जी वर्गसंख्या आहे ती आहे 144. 144 - 1 बरोबर 143 आणि इथं सुद्धा कोणती तरी वर्गसंख्या असणार आणि -1 असणार. परत एकदा नीट निरीक्षण करा मित्रांनो. हा आहे 4चा वर्ग. 4चा वर्ग -1 15. हा आहे 6चा वर्ग -1 35. हा आहे 8चा वर्ग -1 63. हा आहे 10चा वर्ग -1 99. हा आहे 12चा वर्ग -1 143. आता दोस्तांनो पहा 4, 6, 8, 10, 12 मग आता इथे येणार 14. 14चा वर्ग येणार दोस्तांनो
14चा वर्ग किती आहे? 196. 196 वजा 1 जर करीन मी तर मला उत्तर जे प्राप्त होणार आहे ते होणार आहे किती? 195, जे की मला पर्याय बी मध्ये दिसत आहे. तर ही झाली हा प्रश्न सोडवण्याची पहिली मेथड. आता दुसरी मेथड पण पाहूया आपण. हाच प्रश्न सोडवण्याची दुसरी मेथड पाहूया. तर सर्वप्रथम संख्या मालिका जी आहे ती वाढत चाललेली आहे, त्यामुळे मला फरक काढावा लागणार. या दोन्ही मधला जो फरक येतो तो येतोय कितीचा? 20चा. नंतर या दोन्ही मधला फरक येतोय 28चा. नंतरचा फरक जाणवतोय मला किती? 36चा. नंतरचा फरक जो आहे तो आहे 44चा. आणि नंतरचा फरक मला सध्या तात्पुरता तरी माहित नाही. मग इथं मला फरकाचं परत नीट निरीक्षण करायचंय. या दोन्ही मधला जो फरक आहे तो आहे 8चा. नंतर या दोन्ही मधला फरक सुद्धा येतोय कितीचा? 8चा. नंतरचा फरक सुद्धा येतोय परत दोस्तांनो कितीचा? 8चा. मग 44 आणि या बॉक्स मध्ये जी काही संख्या असणार आहे त्याच्यातला फरक सुद्धा असणार 8चा. आता 20 अधिक 8 बरोबर 28. 28 अधिक 8 बरोबर 36. मग 44 अधिक 8 बरोबर होणार किती? 52. म्हणजे दोस्तांनो 52 फरक जो आहे तो 143 आणि प्रश्नचिन्हामधला आहे. संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे, त्यामुळे आता मी काय करणार? 143 अधिक 52. 143 अधिक 52 मी करणार आणि 143 अधिक 52 किती होत आहे दोस्तांनो? 195. म्हणजे परत एकदा दुसऱ्या मेथडनी मला तेच उत्तर प्राप्त झालेलं आहे. मग प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 हा आपल्याला 3 पद्धतीने सोडवता येईल दोस्तांनो. पहिल्यांदा तिन्ही पद्धती समजून घ्या, आपलं लॉजिक बरोबर डेव्हलप होत जाईल. पहिली मेथड अतिशय सोपी, संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे, त्यामुळे प्रथमतः फरक काढणार मी. 4चा फरक, नंतरचा फरक येतोय दोस्तांनो 6चा फरक, नंतरचा फरक येतोय 8चा फरक, नंतरचा फरक येतोय 10चा फरक, नंतरचा फरक आहे 12चा फरक आणि मग दोस्तांनो कितीचा फरक येणार? तर 4, 6, 8, 10, 12 फरक येणार कितीचा? 14चा. संख्या मालिका चढत्या क्रमांकाची असल्यामुळे 42 अधिक 14 करावं लागणार मला दोस्तांनो. 42 अधिक 14 किती होत आहे? 56. आणि या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या जी असणार आहे ती असणार आहे 56. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 56. हा झाला पहिला प्रकार हा प्रश्न सोडवण्याचा. आता हाच प्रश्न आणखीन एका मेथडनी तुम्हाला सोडून दाखवतो दोस्तांनो. हाच प्रश्न सेम उत्तर वेगळ्या मेथडनी पहा. आता इथं हे जे 2 आहे मी याला 1/2 लिहू शकतो का? येस. नंतर या 6ला मी 2/3 लिहू शकतो का? येस. नंतर याला 3/4 लिहू शकतो का? 3/4 12 दोस्तांनो. हा आहे 4/5. नंतर 30ला मी 5/6 लिहू शकतो. याला लिहू शकतो मी 6/7. आणि इथं सुद्धा काहीतरी गुणिले काहीतरी येणार आहे. मग इथं परत नीट लक्षात घ्या दोस्तांनो, 1/2 ज्या अंकापासून संपतंय त्याच अंकापासून सुरू होत आहे. 1/2 मग 2/3, 3/4, 4/5, 5/6, 6/7. मग आता इथं 7 काय असणार दोस्तांनो? 8. 7 8 किती होत आहे दोस्तांनो? 56. तर परत एकदा माझं उत्तर जे येणार आहे 56. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आहे 56. आता मेथड क्रमांक 3 सेम प्रश्न, तिसरी मेथड, उत्तर तेच. ठीक आहे. आता कसं करता येईल इथं परत लक्षात घ्या. परत मी एकदा मांडणी करून घेतो म्हणजे आपल्याला काही बाबी निश्चितपणे लक्षात येतील. आणि इथं मला पाहायचंय 2च्या जवळची वर्गसंख्या कोणती. तर यदा कदाचित मी लिहून टाकलं 2च्या जवळची वर्गसंख्या 1. 2चं लिखाण असं करू शकतो 1 अधिक 1. 6च्या जवळची वर्गसंख्या आहे 4. त्याला लिहू शकतो मी 4 अधिक 2 बरोबर 6. मग 9 अधिक 3 बरोबर किती होता दोस्तांनो? 12. 9 3चा वर्ग आहे. नंतर 16 अधिक किती होणार? 4. नंतर 25 अधिक किती होणार? 5. नंतर 36 अधिक किती होणार? 6. आणि समथिंग अधिक समथिंग, समथिंग अधिक समथिंग म्हणण्यापेक्षा काहीतरी अधिक 7 जे काय असणार आहे ते असणार आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या. आता इथं पहा, हा आहे 1चा वर्ग अधिक 1, हा आहे 2चा वर्ग अधिक 2, हा आहे 3चा वर्ग अधिक 3, हा आहे 4चा वर्ग अधिक 4.
हा आहे 5चा वर्ग अधिक 5, हा आहे 6चा वर्ग अधिक 6. मग इथे येणार दोस्तांनो 7चा वर्ग अधिक 7. थोडक्यात मी इथं जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो n चा वर्ग अधिक n, म्हणजे ज्या संख्येचा मी वर्ग करतोय तीच संख्या त्याच्यामध्ये मी मिसळतोय. मग 49 अधिक 7 किती होणार आहे, तर परत एकदा उत्तर येणार माझं 56. दोस्तांनो, या प्रश्नाचं तिसऱ्या मेथडनी सुद्धा उत्तर 56 येतं. आणखीन एक मेथड मला माहिती आहे, पण सध्या आपण तात्पुरती ती राहून देऊया. नंतर प्रश्न क्रमांक 8 आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. परत एकदा संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे, त्यामुळे प्रथमतः मला काढायचा काय दोस्तांनो फरक. या दोन्ही मधला फरक आहे एकाचा. नंतरचा फरक जर काढीन तर तो येईल दोस्तांनो 33 आणि 37 मधला 4चा. नंतरचा फरक येतोय 9चा. नंतरचा फरक येतोय 16चा. आणि दोस्तांनो नंतरचा फरक मला माहित नाही. मग आता इथं फरक नीट पाहावा. हा जो आहे 1, हा आहे 1चा वर्ग, हा आहे 2चा वर्ग, हा आहे 3चा वर्ग, हा आहे 4चा वर्ग. 1 2 3 4. मग इथे येणार 5चा वर्ग, म्हणजे वर्गांचा फरक आहे दोस्तांनो. आता 5चा वर्ग बरोबर किती आले 25. संख्या मालिका डावीकडून उजवीकडे जात असताना चढत्या क्रमांकाची आहे, त्यामुळं मला 62 मध्ये 25 जोडावं लागतील. 62 अधिक 25 किती होणार दोस्तांनो 87. तेव्हा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार आहे ती असणार 87. पर्याय असणारे दोस्तांनो सी. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आपल्याला परत एकदा 2 मेथड्सनी सोडवता येण्यासारखा आहे. आपण संख्यांचं नीट निरीक्षण करायचं. प्रथमतः दोन्ही मेथड्स घेऊया आपण. आपल्याला जेवढ्या जास्त मेथड्सनी सोडवता येईल, मी परत परत निरीक्षण सांगतोय मित्रांनो, आपलं लॉजिक जे आहे तेवढा डेव्हलप होत जाणार. आता या दोन्ही मधला फरक जो आहे तो आहे +11चा. नंतरचा फरक जो आहे तो तुम्ही काढाल तर तो 22चा येईल. नंतरचा फरक आहे 44चा. नंतरचा जो फरक दिसतोय दोस्तांनो तो आहे 88चा. आणि नंतरचा फरक मला माहित नाही. मग आता या फरकाकडे नीट लक्ष द्यावं. दरवेळेस फरक दुप्पट होत आहे. 11ची दुप्पट 22, 22ची दुप्पट 44, 44ची दुप्पट 88. मग या इथं 88ची दुप्पट येणार 176. 88 दुप्पट करून पहा दोस्तांनो 176 येते. संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे, त्यामुळे मला 175 मध्ये 176 जोडावे लागतील. 175 अधिक 176 करीन तर 351 उत्तर येईल. जो पर्याय मला दिसतोय कोणता डी. किंबहुना कोणाला जर वेगळ्या पद्धतीने सोडवायचं असेल तर ते या पद्धतीने तुम्ही सोडू शकता दोस्तांनो. या दोन्ही मध्ये तुम्ही जर पाहाल तर 10ची दुप्पट केली तर किती होतीये 20. 20 अधिक 1 21. मग 21ची दुप्पट 42 अधिक 1 43. 43ची दुप्पट होणार आहे मित्रांनो किती 86 अधिक 1 87. 87ची दुप्पट होणार आहे दोस्तों 174 अधिक 1 175. आणि सरते शेवटी 175ची दुप्पट अधिक 1 होणार आहे. 175ची दुप्पट जी येते ती येते 350. आणि 350 अधिक 1 होणार किती 351, जी असणारे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या. या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 10 दोस्तांनो आपल्या स्क्रीनवरती. एक एक प्रश्न आपण 2-2 मेथडनी सोडू शकणार आहोत, पण आपल्याला व्हिडिओ पण शॉर्ट करायचा आहे, तुमच्या डोक्यात प्रकाश पण पडायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण घेत आहोत प्रश्न क्रमांक 10. चला तरी इथं आपण पाहूया. संख्या चढत्या क्रमांकाची आहे. दोन्ही मधला फरक जो आहे तो आहे 2चा. नंतरचा फरक आहे दोस्तांनो 6चा. नंतर तुम्ही फरक काढाल तो येईल 18चा. नंतरचा जो फरक आहे तो आहे कितीचा 54चा. आणि नंतरचा फरक मला माहित नाही, तो मला काढावा लागणार आहे. आता फरकाकडे नीट लक्ष द्या. सरावाने या सर्व गोष्टी साध्य होतात. 2पासून मला 6 आणायचं आहे, तर 2 गुणिले 3 बरोबर होणार किती 6. 6 पासून 18 आणायचं आहे, तर 6 गुणिले 3 होणार किती 18. 18 पासून 54 आणायचं आहे, 18 त्रिक किती होणार 54. आणि 54 पासून मला या बॉक्स मधली संख्या मिळणार आहे 54 गुणिले 3, ती होणार किती 162. मित्रांनो काही जणांना वाटतं की 162 उत्तर आलेलं आहे. मित्रांनो 162 हा फरक आहे 83 आणि प्रश्नचिन्हामधला.
संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे, त्यामुळे मला 83 अधिक 162 करावं लागेल आणि या प्रश्नाचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे 245. दुसऱ्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येऊ शकतो का ते पण पाहूया आपण. मला 3 पासून 5 आणायचे मित्रांनो. 3 त्रिक 9 आणि 9 वजा 4 बरोबर किती होत आहे 5. आता इथं परत एकदा पहा. 5 त्रिक किती होत आहे 15. 15 वजा 4 बरोबर होत आहे 11. 11 त्रिक किती होणार दोस्तांनो 33. 33 वजा 4 29. 29 त्रिक किती होणार दोस्तांनो 87. 87 वजा 4 83 होणार आणि सरते शेवटी 83 गुणिले 3 वजा 4 होणार. 83 गुणिले 3 होणार किती 249 वजा 4 बरोबर किती येत आहे 245. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 245, जो की आपला पर्याय असणार आहे पर्याय ए. नंतर दोस्तांनो आपल्याला घ्यायचा आहे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. आता यासारखा सोपा प्रश्न परीक्षेला आलेला मी तरी माझ्या जीवनात कधी पाहिला नाही. इतका सोपा प्रश्न आहे, फक्त निरीक्षणाअंती आपल्याला या गोष्टी लक्षात येत आहे. सपोज मी 2-2 संख्यांचा जर गट केला, 2-2 संख्यांचा गट केला तर मला काही विशिष्ट बाब जाणवते का? हो. 21चं उलट केल्यास 12, 32चं उलट केल्यास 23, 43चं उलट केल्यास 34 आणि 54चं उलट केल्यास मित्रांनो किती येणार आहे 45. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या जी आहे ती असणार 45, जो की आहे पर्याय बी. मग प्रश्न क्रमांक 12 दोस्तांनो, मी आपल्याला निक्षून सांगितलं होतं आपल्याला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20 पर्यंतचे घन जे आहेत ते मुखोद्गत पाहिजेत आणि त्याचा फायदा कसा होतो हे आपल्याला या प्रश्नामध्ये जाणवेल. आता इथं आपण एका विशिष्ट प्रकारे मांडणी करून घेऊया. आपल्याला संख्या दिसतात ते 9, 28, 65, 126, 217 आणि काहीतरी. आता ही जी 9 संख्या आहे याच्या जवळची घनसंख्या कोणती? याच्या जवळची घनसंख्या जी आहे ती 8 अधिक 1. 8 म्हणजे काय दोस्तांनो? 8 म्हणजे काय 2चा घन आहे. नंतर 28च्या जवळची घनसंख्या दिसणार आहे मला 27, जो की आहे 3चा घन आणि 27 अधिक 1 होत आहे किती 28. नंतर 65च्या जवळची घनसंख्या जी असणार आहे ती आहे 64 अधिक 1. 64 दोस्तांनो आपल्याला ज्ञात आहे 4चा काय घन आहे. मग 126च्या जवळची घनसंख्या म्हणजे 125, जो की आहे 5चा घन आणि 125 अधिक 1 जर करीन तर 126 प्राप्त होणार आहे. आणि 217च्या जवळची घनसंख्या जी आहे ती आहे 216. 216 आहे 6चा घन, 216 अधिक 1 किती होत आहे 217. मग सरते शेवटी 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन, 6चा घन, इथं येणार 7चा घन अधिक 1. आता 7चा घन किती येतोय 343. 343 अधिक 1 किती होणार 344, जी की असणार आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या. म्हणजे माझं या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे काय पर्याय डी. नंतर दोस्तांनो प्रश्न क्रमांक 13 आहे आपल्या स्क्रीनवरती. इथं आपल्याला एक विशिष्ट बाब जाणवतीये. 2 छोट्या संख्या आहेत, मग एक मोठी संख्या आहे, परत 2 छोट्या संख्या आहेत, एक मोठी संख्या आहे, परत 2 छोट्या संख्या आहेत. मित्रांनो इथे येणार काय मोठी संख्या. आता इथं परत एकदा एक बाब लक्षात ठेवावी. 2 नंतर मग मित्रांनो 3, मग 4, मग 5 मोठी संख्या, 6, मग 7, मग मोठी संख्या, मग क्रमाने येणारी संख्या कोणती असणार आहे 8. दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 100% येणार दोस्तांनो काय 8. आता मेन मुद्दा राहतो आपल्याला या 2 संख्यांपासून ही संख्या आणायची आहे. मग आता मी काय करू शकतो दोस्तांनो, या दोन्ही संख्यांचा जर मी गुणाकार केला 2 गुणिले 3 जर केलं तर मला प्राप्त होणारी संख्या किती 6 आणि 6ची दुप्पट अधिक 1 केल्यास मला प्राप्त होणारी संख्या किती आहे 13. इथं परत एकदा लक्षात घ्या दोस्तांनो, 4 आणि 5 पासून मला 41 आणायचं आहे. प्रथमतः या दोघांचा गुणाकार करणार, 4 पंची किती आलं 20 आणि 20ची दुप्पट अधिक 1 केल्यास मला प्राप्त होणारी संख्या कोणती आहे 41. नंतर 6 आणि 7 पासून मला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आणायची आहे. त्यामुळे प्रथमतः या दोघांचा मी गुणाकार करणार,
जो येणार 6 गुणिले 7 42 आणि 42 ची दुप्पट अधिक 1 जर मी करीन तर इथं मला प्राप्त होणारी संख्या आहे 85. तर उत्तर येणार दोस्तांनो 85 आणि 8. पण याच प्रश्नाला परत एकदा आणखीन एका वेगळ्या मेथडने आपण सोडूया. आणखीन एक वेगळी मेथड कोणती दोस्तांनो, तर आपल्याला पाहायचंय परत एकदा 2 छोट्या संख्या 1 मोठी संख्या, परत 2 छोट्या संख्या 1 मोठी संख्या, परत 2 छोट्या संख्या, इथं मोठी संख्या येणार, इथं तर ऑटोमॅटिकली 8 येणार. ते कसं येणार आपल्याला ज्ञातच आहे. आता 2 आणि 3 पासून मला 13 आणायचं दोस्तांनो. 2चा वर्ग आणि 3चा वर्ग आणि दोघांची जर मी बेरीज केली तर पहा काय होते. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4 अधिक 9 13. मग तोच प्रकार मी इथं करणार. 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 16 अधिक 25 होणार 41. आणि मग मला इथं 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग करावा लागेल. 6चा वर्ग 36 आहे, 7चा वर्ग 49 आहे आणि दोघांची बेरीज जी येते ती येते किती 85. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 85 आणि 8. कुठे दिसतो आपल्याला पर्याय? पर्याय बी. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. आता संख्या मालिका इकडनं तिकडं जात असताना उत्तर त्या क्रमांकाची आहे. पण मला इथं आणखीन एक महत्वपूर्ण बाब लक्षात येते की 6 पासून मला 12 आणायचे. 6 पासून 12 म्हणजे गुणिले किती करणार दोस्तांनो मी 2. 6 पासून 12 आणायचं असेल तर गुणिले 2 करणार. 12 पासून मला 36 आणायचे तर 12 गुणिले काय बरोबर 36. 12 त्रिक किती होते दोस्तांनो 36. मग 36 पासून 144 आणायचे. 36 गुणिले काय होणार 144 गुणिले 4 आणि 144 पासून 720 आणायचे तर गुणिले किती होणार दोस्तांनो 5. 144 गुणिले 5 बरोबर किती 720. मग आता पहा गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2. मग आता गुणिले काय बरोबर 6. प्रश्नचिन्ह गुणिले काय बरोबर 6. प्रश्नचिन्ह गुणिले 1 बरोबर 6. तर 6 गुणिले 1 बरोबर काय येणार दोस्तांनो 6. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची जी संख्या असणार आहे ती असणार आहे 6. किंबहुना परत एकदा वेगळ्या पद्धतीने आपण प्रश्न सोडूया. हाच प्रश्न मला 720 पासून 144 आणायचा आहे. तर मला याला जो काही भाग द्यावा लागेल तो द्यावा लागेल कशाने दोस्तांनो 5ने. 720 भागिले 5 बरोबर किती येत आहे 144. 144 भागिले जर मी 4 करीन तर येणार आहे मला किती 36. 36 भागिले 3 करीन तर येणार मला 12. 12 भागिले 2 करीन तर येणार मला 6 आणि 6 भागिले सरते शेवटी मला कशाने भाग द्यावा लागेल दोस्तांनो एकाने. 5 4 3 2 1. 6 भागिले किती येणार आहे दोस्तांनो 6. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. आता हा फार सिंपल टेक्निकने आपण सोडवणार आहोत. चढत्या क्रमांकाची मालिका आहे त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम काढायचा आहे काय दोस्तांनो फरक. या दोन्ही मधला फरक मला सध्या माहित नाही त्यामुळेच या दोन्ही संख्यांमधला फरक मला माहित नाही. या दोन्ही संख्यांमधला फरक आहे 18. या दोन्ही संख्यांमधला फरक आहे 20 आणि सरते शेवटी 110 आणि 132 मधला जो फरक आहे तो आहे काय 22 चा फरक. मग लक्षात घ्या 22 20 18 2 नी फरक कमी होतोय. मग इथं फरक जो असणार आहे तो 16 आणि इथं फरक जो असणार आहे तो असणार आहे 14. संख्या मालिका वाढत चाललेली आहे. मग दोस्तांनो 42 अधिक 14 42 अधिक 14 जर मी करीन तर उत्तर येणार माझं किती 56. आणि समजा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 56 आलेलं आहे तर 56 आणि 72 मधला फरक 16 येतोय का 100% येतोय. त्यामुळे माझं उत्तर बरोबर आहे जे की आहे काय 56. प्रश्न क्रमांक 16 आपल्या स्क्रीनवरती. परत एकदा 2 मेथड्सने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. पहिली मेथड पाहूया. संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे. पहिली संख्या खूप छोटी आहे, शेवटची संख्या काहीतरी मोठी आहे. म्हणजे इथं गुणाकाराचा किंवा पटीतला फरक या दोनच बाबींच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. सर्वप्रथम या दोन्ही मधला फरक आहे कितीचा 3चा. मग 5 आणि 14 मधला जर फरक काढाल तो आला कितीचा 9चा. नंतरचा फरक मला माहित नाही
त्यामुळंच नंतरचा फरक मला माहित नाही आणि सरते शेवटी जो काही फरक आहे तो आहे 243चा. आता तुम्ही करून पहा. 365 वजा 122 243च येईल. मग या फरकातला फरक काढायची गरज आहे का? तर निश्चितपणे नाही. इथं पहा 3 त्रिक 3 गुणिले 3 किती होत आहे? 9. 9 त्रिक किती होणार आहे? 27. 27 त्रिक किती होणार आहे? 81 आणि 81 त्रिक किती होणार आहे? 243. म्हणजे दोस्तांनो 14 आणि प्रश्नचिन्ह यामधला जो फरक आहे तो आहे 27. संख्या मालिका चढत्या क्रमांकाची आहे त्यामुळे मला 14 अधिक काय करावं लागणार आहे? 27. 14 अधिक 27 जर करीन मी तर माझं उत्तर येईल किती? 41. या प्रश्नाचं उत्तर असणार दोस्तांनो 41. पण आपल्याला आवडो अगर न आवडो दुसरी मेथड सुद्धा समजून घेणं हे अतिशय अगत्याचं ठरेल. फाईन. आता दुसरा प्रकार काय करता येईल मला दोन संख्याचं निरीक्षण करायचं. दोनापासून मला 5 आणायचंय. मी काय करू शकतो? 2ची दुप्पट अधिक 1. 5पासून 14 आणायचंय. 5ची तिप्पट वजा 1. पण हे असं काही जमत नाही. मग आता आपण काय करूया? वेगळ्या पद्धतीने करूया. 2 गुणिले 3. 2 गुणिले 3 किती होतं दोस्तांनो? 6. आणि 6 वजा 1 किती होत आहे? 5. म्हणजे पुढची संख्या आलेली आहे. मला सूत्र सापडलेलं आहे. संख्येला 3 गुणायचं वजा 1 करायचं. आता इथं पण पहा 5पासून मला 14 आणायचंय. 5 त्रिक 15 वजा 1 14. आता इथं तोच प्रकार करावा लागणार मला. 14 त्रिक जे काही येईल वजा 1. 14 त्रिक किती येतं दोस्तांनो? 42 आणि 42 वजा 1 किती येणार आहे? 41. मग प्रश्नचिन्ह या ठिकाणी 41 संख्या आहे पण ते बरोबर आहे का आपलं ते पण पाहावं. मग 41 गुणिले 3 वजा 1. 41 गुणिले 3 किती होत आहे? 123. 123 वजा 1 किती होतं? 122 आणि सरते शेवटी 122 गुणिले 3 वजा 1 जर करीन मी 122 गुणिले 3 होणार 366 आणि 366 वजा 1 येणार 365. पण आपल्याला संबंध आहे फक्त प्रश्नचिन्हाशी त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर परत एकदा पर्याय बी. प्रश्न क्रमांक 17 दोस्तांनो आपल्या स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 17 सोपा प्रकार आहे. परत एकदा दोस्तांनो 2 मेथड्स. ठीक आहे. इथं आता आपण काय करू? 3-3चा गट घेऊन टाकूया. या 3चा गट या 3चा गट. ठीक आहे. पहिली पद्धत सांगतोय तुम्हाला. हा जो आहे 1 नंतर हा आहे 1चा वर्ग आणि हा आहे 1चा घन. मग पुढची संख्या 2 2चा वर्ग आणि 2चा घन. मग याच हिशोबाने इथं येणार 3 3चा वर्ग आणि 3चा घन. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या काढायची आहे जी असणार आहे किती? 3. सेकंड मेथड सुद्धा सांगून देतो तुम्हाला. आता 1 1 1 1 गुणिले 1 बरोबर किती? 1. मग 2 गुणिले 4 बरोबर किती? 8. मग आता दोस्तांनो प्रश्नचिन्ह गुणिले 9 बरोबर यायला पाहिजे 27. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आपल्याला ओळखायची आहे. जर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मी 3 घेतलं 3 गुणिले 9 किती होणार आहे? 27. तर अल्टिमेटली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 18. आता इथं संख्या मालिका उतरत्या क्रमाची आहे पण काही लोकांना दशांश पाहिल्यानंतर पोटात धडकी भरते. घाबरून जायचं बिलकुल कारण नाही. असं न जाता आपण उलट येऊया. 4 आणि 6.5 मधला जो फरक आहे तो आहे कितीचा? 2.5चा. ठीक आहे. 4 अधिक 2.5 बरोबर 6.5. 6.5 आणि 9 मधला फरक सुद्धा आहे किती? 2.5चा आहे. मग या दोन्ही मधला फरक सुद्धा तुम्ही काढाल. 11.5 वजा 9 जर कराल तर परत फरक आपल्याला दिसेल 2.5चा. मग तसाच फरक मला पुढे पण घ्यावा लागणार प्लस 2.5. तर दोस्तांनो 11.5 अधिक 2.5 जेव्हा मी करीन उत्तर येत आहे 14 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणचं उत्तर जे असणार 14 आणि इथं 14 आलं. 14 आणि 16.5च्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2.5चा फरक पाहायला मिळणार. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 19. आता इथं वजा वजा चिन्ह आलेले आहेत त्यामुळे सुद्धा परत घाबरून जाण्याचं कारण नाही.
मित्रांनो आपल्याला एक नियम मी सांगितला होता की जर एखाद्या संख्या मालिकेमध्ये काही संख्या जर रिपीट झाल्या तर एकाआड एक अशी मालिका असती. आता इथं मला दिसतंय -2 रिपीट झालेलं आहे, 0 रिपीट झालेलं आहे. त्यामुळं 100% याच मालिकेमध्ये 2 मालिका दडलेल्या आहेत आणि आपल्याला त्या शोधाव्या लागणार. आता -6 -4 -2 0 ही झाली एक मालिका. आता इथं काय करावं लागणार आहे, -6 मध्ये जेव्हा मी 2 मिळवीन तेव्हा काय येणार आहे -4. -4 मध्ये जेव्हा 2 मिळवीन तेव्हा येणार आहे -2. -2 मध्ये जेव्हा 2 मिळवीन तेव्हा येणार आहे 0. मग अल्टिमेटली इथं पण पहा तुम्ही, इथं -2 + 2 0, नंतर 0 + 2 2 आणि 2 + 2 किती होणार आहे दोस्तांनो 4. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या येणार आहे ती 4. पर्याय असणार आहे माझा पर्याय डी. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 हा टफ क्वेश्चन विचारलेला होता. हा प्रश्न UPSC ला आलेला आहे. इथं गोंधळून जाण्याचं कारण नाही. इथं प्रथमतः जर आपण फरक काढला तो येतोय कितीचा दोस्तांनो 4चा, मग कितीचा येतोय 2चा, मग येतोय 5चा, मग येतोय 6चा, मग येतोय 10चा, मग येतोय 15चा. फरक काढल्यानंतर फरक फार विचित्र पद्धतीने येत आहे. त्यामुळे निश्चितपणे हा फरकाचा प्रश्न नाही. मग आता याला कशा प्रकारे सोडवणार, याला मी निरीक्षणाच्या द्वारे सोडवणार. मी प्रथमतः या दोन्ही संख्यांची बेरीज करणार दोस्तांनो. पहिल्या 2 संख्यांची बेरीज 3 + 7 किती होता ते 10. पुढची संख्या मला दिलेली आहे किती 9. मग 3 + 7 वजा जर 1 करीन मी तर मला प्राप्त होणारी संख्या किती 9. मग आता 7 आणि 9 ची बेरीज करणार मी दोस्तांनो. 7 आणि 9 ची बेरीज 16. पुढची संख्या आहे 14. मग मला वजा किती करावं लागणार 2. मग 9 आणि 14 ची बेरीज करावं लागणार 23. 23 - 3 किती होणार आहे 20. मग 14 आणि 20 ची बेरीज करावं लागणार 34. 34 - 4 किती होणार आहे तर ते होणार आहे 30. मग परत 20 आणि 30 ची बेरीज वजा किती करावं लागणार मला 5. दोस्तांनो -1 -2 -3 -4 -5. 50 - 5 किती होणार 45. आणि सरते शेवटी 30 + 45 होणार किती 75. 75 - 6 केल्यानंतर मला प्राप्त होणारी संख्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची ती असणार आहे 69. पर्याय डी. तर मित्रांनो हे झाले महत्वाचे 20 प्रश्न. जर आपल्याला लेक्चर आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद दोस्तांनो.